इराण आणि इस्रायल या युद्धाचा जो परिणाम आहे गॅस पुरवठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। व्यावसायिक असतील किंवा मग इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये गॅस पुरवठा होतोय त्याच्यावरती परिणाम झालेला पाहायला मिळतोय। पुणे महानगरपालिकेने पुणे शहरामधल्या जवळपास 18 गॅस वाहिन्या ज्या आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुढील आदेशापर्यंत हा निर्णय जो आहे तो लागू असणार आहे। वैकुंठ स्मशानभूमीतले आपण पाहतोय की ही गॅस दाहिनी जी आहे ती बंद पाहायला मिळते, कारण गॅसचे सिलेंडर जे आहे ते महानगरपालिकेकडे सध्या कमी प्रमाणामध्ये येत आहेत आणि गॅस उपलब्ध नसल्या कारणामुळे पुणे महानगरपालिकेने पुढील आदेशापर्यंत हा निर्णय जो आहे तो कायम ठेवलेला आहे। जवळपास शहरामधल्या 18 गॅस वाहिन्या ज्या आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतलेला आहे। मात्र पर्यायी व्यवस्था म्हणून लाकडी चितावरती असेल किंवा मग विद्युत दाहिनीमध्ये जे आहे ते अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय जो आहे तो महानगरपालिकेने खुला ठेवलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की ज्या गॅस दाहिन्या आहेत गॅस दाहिन्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातात। मात्र काही दिवसांपासून आपण पाहतोय की युद्धाचा परिणाम जो आहे तो गॅस पुरवठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम म्हणून गॅसच्या टाक्या ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणावरती पुरवठादारांकडून येत नाहीत आणि त्याचाच परिणाम म्हणून गॅस जो आहे तो सध्या उपलब्ध होत नाही। आपण पाहतोय की गॅस दाहिन्यांमध्ये सध्या गॅस जो आहे तो उपलब्ध नसल्या कारणामुळे सध्या गॅस दाहिन्या आपल्याला बंद स्वरूपामध्ये पाहायला मिळतात। पुणे महानगरपालिकेने जवळपास 18 गॅस वाहिन्या ज्या आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुणे शहरामध्ये आपण पाहतोय की पुढच्या आदेशापर्यंत या गॅस दाहिन्या ज्या आहेत ते बंद राहतील। मात्र इराण आणि इस्रायल या युद्धाचा थेट परिणाम जो आहे तो गॅस पुरवठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि पुणे महानगरपालिकेने शहरामधले जवळपास 18 गॅस वाहिन्या ज्या आहेत बंद ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।